मराठीच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत हास्यचित्रांतील मुलं. स्थूल वाचन आहे. इथे लेखक आहेत मधु धर्मापुरीकर. यांचा जन्म झाला होता 54 मध्ये 54 मध्ये यांचा जन्म झाला होता 1954 मध्ये. कोण होते हे? कथा लेखक होते, ललित लेखक होते आणि व्यंगचित्राचे संग्राहक म्हणजे व्यंगचित्रकार नव्हते, फक्त संग्रह करत होते आणि अभ्यासक त्यांचे. तर 1976 पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करायला सुरुवात केली. कथा लेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने त्यांनी विपुल लेखन केलं. किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर के लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. आर के नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचे मराठी अनुवादन देखील केले आहे. रूप विश्वनाथ चिनकुल हे कथासंग्रह देखील यांचे प्रसिद्ध आहेत. रेषालेखक वसंत सरवटे हसऱ्या रेषेतून हसविण्याच्या पलीकडे ही पुस्तके यांनी प्रसिद्ध केली होती. तर या प्रस्तुत पाठामध्ये आपल्याला काय सांगायचं होते की हास्यचित्र किंवा व्यंगचित्र म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? कधी यापूर्वी तुम्ही ऐकलं सुद्धा आहे का कोणाकडून की हास्यचित्र म्हणजे काय, कोणाला हास्यचित्र म्हणतात आणि व्यंगचित्र म्हणजे काय? थोडंसं लॉजिक लावायला गेलं तर हास्य म्हणजे हसविणारे चित्र ते समजलं जातं की जे चित्र आपल्याला हसायला येतं त्याला हास्यचित्र असे म्हणतात. की त्याला आपण एक साधं सिंपल असं डेफिनेशन देऊ शकतो आपल्या भाषेमध्ये की हास्यचित्र म्हणजे काय, तर जे चित्र आपल्याला हसायला येतं तर त्या चित्रामध्ये काय असतं की कोणाचं असं हसविण्यासाठी असं नाक किंवा कान डोळे मोठे काढतात की अशी कला यूज केली की त्याला समोरच्याला बघून थोडं हसायला यायला पाहिजे. तर व्यंगचित्र म्हणजे काय? तर व्यंगचित्र जे असते ते हास्यचित्राचा पुढचा एक टप्पा असतो. कारण हास्यचित्रामध्ये फक्त तुम्हाला बघून ते हसायला येतं त्याला हास्यचित्र म्हणतात. तर व्यंगचित्र म्हणजे तिथे चित्र नसतंच लहान मुलाचं किंवा मोठ्या माणसाचं, परंतु त्या चित्रामधून त्यांना एक उद्देश द्यायचा असतो किंवा टीका करायची असते किंवा एक छोटासा हेतू लपलेला असतो ते चित्र काढण्याच्या मागे. तर नंतर व्यंगचित्र आणि जे चित्र काढतात तेव्हा त्यातल्या ज्या रेषा असतात त्या साफ असायला पाहिजेत, म्हणजे काही खडाखोड नको, एकदम नीटनेटकं चित्र काढलं गेलं पाहिजे. त्यानंतर व्यंगचित्र तर ती कशी वाचायला पाहिजे हे प्रस्तुत पाठातच सांगितले आहे. आपण व्यंगचित्र बघतो ती कशी वाचली पाहिजे. व्यंगचित्रामध्ये कधीतरी दोन माणसांतील किंवा आई वडिलांमधला जोक, नवरा बायकोमधला जोक त्याला सुद्धा व्यंगचित्र म्हणतात. किंवा जर तुम्ही पेपर बघाल तर कधीतरी पेपरच्या एका पानातील कोपऱ्यात असं छोटासा कॉलम असतो येलो कलरचा आणि त्यात जो जोक असतो त्यात सुद्धा दोन अशी माणसं करत व्यंगचित्र आणि ती दोघं आपसात बोलत असतात ते जोक दाखवलेले असतात त्याला सुद्धा व्यंगचित्र असे म्हणतात. किंवा जेव्हा राजनेते किंवा जे राजकारण करतात तशी माणसं एकमेकांवरती टीका करायची असेल तेव्हा सुद्धा व्यंगचित्राचा वापर केला जातो. तर प्रस्तुत पाठात त्यांना आपल्याला हे सांगायचं होतं की हास्यचित्र व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचली पाहिजे. तर हास्यचित्र आणि व्यंगचित्र आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात की ह्यांना नक्की आपल्याला काय सांगायचे आहे. हास्यचित्रे व व्यंगचित्रे यामधील भेदाभेद की ह्यातला थोडासा डिफरन्स काय आहे दर्शवणारे लेखकाने या चित्रदुनियेची सफल प्रस्तुत पाठातून घडवून आणली आहे. की पूर्ण व्यंगचित्राचा त्यांनी जो अर्थ असतो की त्याला काय सांगायचं असतं ते कसं काढलं जातं एकदम बारीकशी बारीक गोष्टी लेखकाने आपल्याला या पाठातून सांगण्याचा प्रयत्न केलाय. प्रस्तुत लेख वयम 2016च्या दिवाळी अंकातून घेतला आहे. दिवाळी अंकामध्ये आलेला हा लेख. तर जर तुम्ही बघायला गेलात की व्यंगचित्र किंवा हास्यचित्र तर ही आत्ताची कला अशी नाही, ही प्राचीन कला आहे. 20व्या शतकात म्हणजे कमीत कमी 1400 ते 1500 जो काळ होता त्या काळापासून चित्रकला ही कला अवगत होती. चित्र काढली जात होती राजांचे वगैरे आणि त्या वेळेपासून सुद्धा व्यंगचित्र काढली जात होती. परंतु त्या काळात ती व्यंगचित्रकला किंवा हास्यचित्रकला एवढी प्रसिद्ध नव्हती. तिला जो पुढचा किंवा तिचा जो एक मान होता तो पलटवण्याचा जो टप्पा आला तो म्हणजे 20व्या शतकातला काळ. तर 20व्या शतकात जेव्हा व्यंगचित्रकलेचा फार मोठ्या प्रमाणावरती विस्तार आणि विकास झाला तो 20व्या शतकात. कारण काय झालं की 20व्या शतकामध्ये 2 महायुद्ध झाली होती, ती पण मोठी, आणि त्या 2 महायुद्धाने पूर्ण जागतिक स्तरावरती हानी केली होती. सगळे देश त्याने एकदम झडपून गेले होते, मंदी आली होती. मग अशा वेळी चित्रकार जे होते ते आपल्या भावना किंवा हे जे महायुद्ध होते त्याचं जे एक रूप होतं ते व्यंगचित्रातून हास्यचित्रातून वर्णन दाखवण्याचा जगाला प्रयत्न करत होते. आणि त्या युद्धानंतर
म्हणजे जे राजनीतीमध्ये टीकाचित्र काढत होते, जी नेत्यांची ना चित्र काढतात की नेत्यांचं कधी नाकमध्ये दाखवतात, कधी पोटमध्ये दाखवतात आणि जेव्हा त्यांच्या आपापसात भांडणं होत असतात त्या गोष्टीवरून सुद्धा ते टीकाचित्र काढतात. जर तुम्ही गुगलवरती जरी गेलात आणि तुम्ही टाकलं की व्यंगचित्र तर तुम्हाला तिथे हसवणारे सुद्धा व्यंगचित्र मिळतात आणि राजनीतीमध्ये टीका करणारे सुद्धा व्यंगचित्र मिळतात. मी कालच असं तुमचं बघितलेलं, त्यात मग मोदीजी होते, परत त्यांच्यासोबत जे असतात नाव आठवत नाही, त्या दोघांमध्ये व्यंगचित्र होते. राज ठाकरेंवरती होतं व्यंगचित्र, उद्धव ठाकरेंवरती होतं व्यंगचित्र आणि बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे तर स्वतः व्यंगचित्रकार आहेत, तर स्वतः व्यंगचित्रकार म्हणजे व्यंगचित्र काढायचे. तर जर तुम्ही बघायला गेलात की 20व्या शतकातील अत्यंत प्रभावशाली राजकीय टीकाचित्रकार म्हणून डेव्हिड लो ह्यांचा जन्म होता 1891 मध्ये जन्म होता आणि 1963 मध्ये 1963 मध्ये त्याचा मृत्यू झाला. एक विशेष उल्लेख केला जातो राजनीतीमध्ये टीका करणारे व्यंगचित्रकार. जवळजवळ 60 वर्षाहून अधिक त्यांनी आपला जो कालावधी होता त्या सगळ्या कालावधीत व्यंगचित्राची जी टीकाचित्र होती ती काढण्यात आणि आपल्या पूर्ण युरोपामध्ये ते प्रचंड अशी ख्याती होती त्यांची. तर पाश्चात्य देशातील व्यंगचित्रकार म्हणजे जर तुम्ही बघितलं की पाश्चात्य देशात व्यंगचित्रकार म्हणजे आज व्यंगचित्रकार जे आहेत किंवा व्यंगचित्र ते अत्यंत किंवा प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. कारण व्यंगचित्र म्हणजे आपल्याला माहितीच नसेल पण आपण कॉमिक्स बघतो, कार्टून्स बघतो, हा सगळा जो भाग आहे तो व्यंगचित्राचाच भाग आहे. कार्टून्स मध्ये सुद्धा चित्र काढलं असतं. ते डोरेमोनची मांजर कशी दाखवतात, छोटे छोटे पाय, छोटे छोटे हात, ते हात पण असे मोठे नसतात, गोल असतात, तरी सुद्धा तो सगळ्या वस्तू पकडतो. पण ती पॉकेट पोटात लावून फिरतो ती. मग ते सगळी तर चित्रकलेची कल्पना असते. मग तो नोबिताने मेरडका येतो, मग ते सगळे असतात ते व्यंगचित्रकार म्हणजे व्यंगचित्रच आहेत. पण ती कशी चित्रांची मालिका असते, म्हणजे एका मागोमाग एक चित्र काढलं गेलेलं असतं आणि ते फक्त असं स्लाइड केलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला असं की ते खरंच असे हलतायत वगैरे, पण ते चित्रांची मालिका असते. तुम्हाला फेसबुक किंवा युट्यूबवर अशी व्हिडिओ मिळते की त्यात एक बुक असते एवढी जाडी आणि चित्र जे काढतात ते त्याच्यामध्ये एक सिक्वेन्समध्ये चित्र काढले जातात आणि ते तसे पेस्ट प्लॅन करतात. त्या दिवशी सगळी घटना असते त्याची घडताना दिसून येते. त्या टाईप ते कार्टून्स सुद्धा असतं. तर आता वाढत्या देशामध्ये म्हणजे वाढत्या युगाप्रमाणे कॉमिकची जी संख्या ती वाढत चालली, कारण ते कॉमिक्स आता लोकप्रिय झाले आणि त्याची मर्यादा आपण बघू शकत नाही. तर पुढे होतं की तर राजनीतीमध्ये जे टीकाचित्रकार करणारे जे होते ते होते की श्री वा किलोरकरांनी नियमितपणे म्हणजे प्रत्येक महिन्याला ते व्यंगचित्र काढायचे होते आणि माणसाच्या प्रबोधनासाठी किंवा उन्नतीसाठी त्यांनी 300हून अधिक व्यंगचित्र काढली होती. आणि काय होतं की शिवा कोलेरकर यांनी काढली. त्यानंतर कालांतराने सामाजिक राजकीय घडामोडी टीकाचित्र ही ते काढत होते, छापून ते उत्तेजित करत होते. राजकीय घटना ज्या घडतात त्यावर लोकांना प्रबोधन करणं, त्यांची एवढी माहिती देणं, तर ते व्यंगचित्रातून ते काम करत होते. व्यंगचित्राचा जो प्रभाव जी होती किंवा जी प्रभावी शक्ती होती तिची जाणीव असलेले दुसरे असे एक संपादक किंवा जे व्यंगचित्रकार ते होते नाभी पेरुरकर. आपल्याला सकाळच्या वृत्तपत्रातून अगदी सुरुवातीपासून आवर्जून प्रत्येक जे अंक असतात त्या टीकाचित्र दिसतं. म्हणजे पेपरमध्ये सुद्धा असतात ना मुली कोपऱ्यामध्ये, ते सकाळच्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल न्यूजपेपरमध्ये. तर राजकीय टीकाचित्रातील परंपरा पुढे नेण्याचं काम सुरुवात कोणी केली, श व किलोरकर यांनी. पण नंतर ते पुढे नेण्याचं काम कोणी केलं तर दीनानाथ दलाल यांनी. त्यांनी पुढे ही परंपरा चालू ठेवली. त्यापुढे बाळासाहेब ठाकरे यांनी स्फूर्ती घेऊन अनेक वर्षे टीकाचित्रे रेखाटून या व्यंगचित्राला एक विस्तार त्यांनी कार्य केलं. मी तुम्हाला आधीच बोलले की बाळासाहेब ठाकरे सुद्धा व्यंगचित्रकार होते, राज ठाकरे सुद्धा व्यंगचित्रकार आहेत. त्यांची तुम्हाला व्यंगचित्र बघायची असेल माझ्या मोबाईलमध्ये पण आहे, दाखवीन तुम्हाला. मराठी व्यंगचित्रकार आज मराठीमध्ये 50हून अधिक व्यंगचित्रकार निर्मिती करीत आहेत. म्हणजे 50पेक्षा जास्त लोक ते व्यंगचित्रकार काढतात मराठीमध्ये. मराठी मासिकेतून जवळजवळ असंख्य होत चालल्याने व्यंगचित्रकार दैनिक, साप्ताहिक आणि दिवाळी अंक हे क्षेत्र आता उपलब्ध राहिले आहे. म्हणजे ह्या सगळ्या पुस्तकांना तुम्हाला व्यंगचित्र दिसायला मिळते, बघायला मिळते. तर
आपण आता पाठाला जरा सुरुवात करू की पेज नंबर 31 मध्ये. ते होतं की आपण दररोज कार्टून्स पाहतो, बघतो आपण. डोरेमॉन आहे, सिंचन आहे, हंगामावरती लागतं, निंजा हटोरी आहे, परत अजून आधीचे ते कार्टून्स बंदच झाले, ऑस्वल्ड वगैरे. सगळे आपण कार्टून्स बघत असतो, मज्जा म्हणून थोडा हसायला मिळतं. ती आपल्या इतक्या सवयीची लागली आहेत की त्या कार्टून्सला कोण असं म्हणेल की तू व्यंगचित्र पाहतो का, किंवा तू हास्यचित्र त्यांना म्हटलं तर आपण थोड्या वेळासाठी थपकून जाऊ, म्हणजे आश्चर्यचकित होऊ की हा माणूस बोलतो तरी काय, व्यंगचित्र म्हणजे काय किंवा हास्यचित्र म्हणजे काय. पण कार्टून्स तर मराठीत बघायला गेलं तर कार्टून्सला आपण व्यंगचित्र किंवा हास्यचित्रच म्हणू, तर त्याचाच भाग आहे तो. शिवाय आपण सहजासहजी पाहत असतो ती असतात स्ट्रिप कार्टून्स. म्हणजे आपण जे कार्टून्स पाहतो त्याला स्ट्रिप कार्टून्स म्हणतात, म्हणजे चित्रांची मालिका. एका मागोमाग एक चित्र काढलेलं असतं, त्याला प्ले केलं जातं. चित्रांची मालिका, स्ट्रिप कार्टून्स. चिंटू तो तुम्ही ऐकला असाल किंवा पेपरमध्ये बघितला असाल. एखाद्या मुलाला नाव द्यायचं असेल एखाद्या व्यंगचित्रामध्ये तर फेमस नाव आहे पेपरांमध्ये की चिंटू. चिंटू हे त्यात सर्वात महत्त्वाचे असे उदाहरण. अशा चित्रांच्या पहिल्या भागात कोणतरी कोणातरी काहीतरी सांगत असतं. असे एक्झाम्पल ह्या पाठात सुद्धा दिले की कोणतरी कोणासोबत काहीतरी सांगते, बोलते. आणि कधी आपल्याला एकाच भागाचा कार्टून पाहायला मिळतं आणि कधी कधी एकाच भागाचा कार्टून असतो आणि कधी कधी त्याने खूप सारे भाग मिळतात, ते पाहून खूप हसायला सुद्धा येतं. असं हे चित्र ना हास्यचित्र म्हणतात. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपण काय सांगता येईल. तुम्हाला कोणीही उद्या विचारले की हास्यचित्र म्हणजे काय, तर आपण काय बरं सांगणार. कोणी सांगेल की वेडवाकडं चित्र, म्हणजे कसं तरी काढलं जातं ते. कधी कधी कान मोठे, नाक मोठं असं काढतात, किंवा नाक असं लालूच दाखवतात रागवलं, कधी कधी पोट मोठं काढतात, डोकं मोठं काढतात, असं वेडवाकडं चित्र काढलं जातं. की ते झालं कार्टून, कारण कार्टून मध्ये तेच असतं ना. जसं की तो सुनियो त्याचं तोंड मोठं दाखवलंय, जियानचा मोठं दाखवलंय, आणि डोरेमॉनचे तसे हात असतात. वेडवाकडं चित्र काढलंय, पण लोकांना ते आवडतं, लहान मुलांना बघायला ते अजूनही सुद्धा आवडतं कार्टून्स. तर ते झालं तर कार्टून. कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो, आणि कुणी सांगेल की त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसायला येतं खुदकून, मध्ये हास्यचित्र किंवा व्यंगचित्र. पण हे सगळं जर आपण बोलणं बाजूला ठेवलं तर आपल्याला एक हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल की सफाईदार रेषांनी काढलं गेलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. म्हणजे जे चित्र काढतो ते आपण जर सफाईदार म्हणजे नीटनेटकं साफसुथरं जे चित्र काढलं जाईल त्याला म्हणता येईल की हास्यचित्र. ते पण सफाईदार रेषाने, म्हणजे एकाच ठिकाणी असं गिरबडायचं नसतं चित्र काढताना, एक लाईन अशी मारायची. त्याला आपण म्हणू शकू की सफाईदार. म्हणजे एकाच ठिकाणी खूप सारी घाण केली आहे, नीट आकारच समजत नाही आपल्याला, काय द्यायचं होतं त्याला असं आपण हास्यचित्र म्हणू शकणार नाही. हास्यचित्रांचे वैशिष्ट्य काय असतात तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं. व्यंगचित्र म्हणजे काय, हास्यचित्रामध्ये आपल्याला कळालं हास्यचित्रामध्ये ते पाहून आपल्याला हसायला येतं. आणि व्यंगचित्रामध्ये हास्यचित्रांचा पुढचा एक टप्पा, पुढचा एक अंतर असतो, थोडासा डिस्टन्स असतो, त्याला म्हणतात व्यंगचित्र. तर व्यंगचित्र म्हणजे ते सुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवण्यावर त्यांचा हेतू नसतो. म्हणजे व्यंगचित्रातून पण आपल्याला हसायला येतं, फक्त हसवण्याचा भाग म्हणून व्यंगचित्र नसतं. त्या व्यंगचित्रामध्ये आपल्याला एक उद्देश आपल्याला असतो किंवा एक हेतू सांगायचा असतो. त्याविषयी ते आपल्याला काहीतरी सांगू पाहत असतं. म्हणजे एखादं चित्र काढलं तर त्या चित्रातून त्यांना आपल्याला काहीतरी सांगायचं असतं, त्याला म्हणून व्यंगचित्र. आपण जर त्या चित्राशी थोडा वेळ थांबलं तर आपल्याला काहीतरी गमतीदार विचार मांडलेले दिसतात, हे आपल्या लक्षात येईल. तुम्ही फेसबुकवरती किंवा इन्स्टावरती पण एक फोटो बघितला असेल की जो श्रीमंत माणूस असतो त्याचं पोट असं मोठं दाखवतात आणि गरीब माणूस असतो त्या पाठीवरती अशी मोठीशी बॅग दाखवतात. त्यातून आपल्याला त्यांना काय सांगायचं असतं की जो श्रीमंत माणूस असतो खाऊन पिऊन साठी पोट आपलं असं भारून असं म्हणजे आरामात असतो, परंतु जो गरीब माणूस होतो त्या पाठीवरती किंवा त्याच्यावरती नेहमी कामाचं आपल्या जबाबदारीचं भार असतं. त्या एका ह्याच्यातून तो एक उद्देश मिळतो त्या चित्रातून. पुढे त्याने लिहिले की मुलांची हास्यचित्र काढणे सर्वात अवघड गोष्ट आहे. म्हणजे मुलांची का असणार, म्हणजे माणूस जरी आपल्याला काढायचं असेल हास्यचित्रामध्ये तर आपल्याला कठीण जातं, कारण बारकाईचं निरीक्षण असलं पाहिजे. आता तुम्ही एखादा छोटंसं बाळ काढायचं तर ते कसं काढणार, मग त्याचं डोकं छोटं दाखवावं लागेल, त्याचे छोटे छोटे डोळे, नाक त्याचं छोटं, छोटेसे ओठ, मग छोटेसे कान काढून झाले तर हाताची बोटं पण, हात छोटा काढला तर हाताची बोटं पण छोटीच पाहिजे. तर तुम्ही स्वतः छोटे तोंड दाखवाल आणि हात मोठे दाखवाल एका
असं 10-12 वर्षाच्या मुलाचं तर ते चालणार नाही. तर आपल्याला एक बारीक निरीक्षण पाहिजे की लहान मूल कसं चालतं किंवा कसं बसतं, एकूण एक गोष्ट त्यांच्या हालचालीची, तरच आपण एक परफेक्ट व्यंगचित्र काढू शकतो. तर त्या सगळ्या गोष्टींची जाणीव की लहान मुलांचे हात किंवा पाय ते कसे काढले पाहिजेत, परत त्यांच्या शरीराचे ते हावभाव, त्या फिलिंग्स प्रत्यक्ष ते चित्रात उतरल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला ते बघून कळायला पाहिजे की त्या चित्राला काय बोलायचं. ते बाळ हसतंय की रडतंय, ते रागवलंय बाळ रडतं तरी कशाला रडतं, त्या सगळ्या गोष्टी असतात त्या चित्र बघून समजायला पाहिजे आपल्याला. तर हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे मुलांची. म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. का तर तुम्ही काढून पहा एकदा, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला असं ट्राय करायचं असेल की हास्यचित्र खूप इझी आहे काढायला, मी तर आराम के साथ काढणे का लहान मुलाचं चित्र, तर तुम्ही ट्राय करून बघा. मग तुम्हाला कळेल की चित्र काढणं किंवा त्या चित्रामध्ये ते भाव फिलिंग्स दाखवणं चेहऱ्यावरती ते किती कठीण असतं. कारण लहान मुलांचं चित्र आकाराला खूप लहान काढतं. आता मोठ्या माणसाचं जर आपण काढायला गेलो चित्र तर ते जरा इझी होईल, कारण त्यात डोळे मोठे असतात त्या माणसाचे, बॉडी पार्ट पण मोठे असतात. पण तुम्ही लहान मुलाचं चित्र काढताना तर प्रत्येक बॉडी पार्ट छोटा काढावा लागतो आणि एकदम बारकाईने काढला पाहिजे. म्हणजे कठीण जातं लहान मुलाला काढायला चित्र, म्हणजे लहान मुलाचं चित्र कठीण जातं. तर थोडंसं लहान मुलगा वाटायला पाहिजे. मग तुम्ही लहान मुलगा काढताना लक्षात ठेवायला पाहिजे, जरा कॉमन सेन्स पाहिजे की लहान मुलांना दाढी मिशी नसते. मोठा माणूस काढताना आपण त्याला दाढी मिशी दाखवू शकतो. आणि तुम्हाला उंच असं म्हणजे एखादा माणूस उंच काढला तर तो त्या उंच माणसाला मुलगा वाटणार का, छे. मग दाढी मिशी नसलेला का होईल का चित्रातला पोरगा नाही, म्हणजे उंच काढू शकत नाही तुम्ही मूल, थोडंसं काढावं लागणार, त्याला दाढी मिशा काढता येणार नाही. तो कॉमन सेन्सची गोष्ट येते. मग त्याला काय घातलं पाहिजे, लहान मुलगा कशात फिरतो, एकदम लहान म्हणजे 1-2 वर्षाचा बाळ तर तो कशाने फिरतो, तर चड्डी आणि शर्ट जसं बनियनमध्ये असतं ना, ते दुगडी पण असतात लहान पोरं. होईना ते पोरगं मग चित्र काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्या अडचणी लक्षात येतात. म्हणजे तुम्ही जर चित्र काढायला गेला तर तुम्हाला कळेल की लहान मुलाचं चित्र काढायला सुद्धा किती कठीण जातं. आणि इथेच व्यंगचित्राची जी कौशल्य असतात ती लक्षात येतात. म्हणजे जे व्यंगचित्र एकदम बारकाईने निरीक्षण करून काढलं जातं तेव्हा आपल्याला कळतं की हा जो चित्रकार होता त्याने किती अत्यंत बारकाईने चित्र काढलं. म्हणजे एखादं व्यंगचित्र तुम्ही बघितलं तुम्हाला समजतच नाही की त्याला काय सांगायचंय, तर ते व्यंगचित्रकार तो म्हणजे एवढा प्रभावशाली तो व्यंगचित्रकार नाही. तर ज्या व्यंगचित्रातून आपल्याला पटकन कळतं की हा चित्रकाराला काय सांगायचंय, तो प्रभावशाली व्यंगचित्रकार. आपण आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्यंगचित्रे अभ्यासणार आहोत. मधुकर धर्मापुरीकर यांनी जी उदाहरणं दिली आहेत ते आपण बघूया एकदा की आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपापल्या व्यंगचित्रात हास्यचित्रात लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून त्यांचा लहानपणा कसा उमटला हे ते पाहूया. म्हणजे लहान मुलं जर काढली तर त्यांचा जो त्यांनी वागणं दाखवलं, त्यांचा बिहेवियर दाखवलं, त्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला कळेल की हा लहान मुलगा कसा उमटून दाखवला त्याने, कसा काढलाय तो. तर पेज नंबर 32 वरती या. तर पहिली जी आहे पोरगी तुम्ही बघालच की ही जी पोरगी म्हटलं तर ही जी काढली ती श्रीधर फडणवीस ज्येष्ठ व्यंगचित्रकारांची चित्र त्यांनी काढले. शाळेतल्या 4थी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणवीसांची हास्यचित्र होती. ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता मुलाचा. गणिताचा बाऊ म्हणजे गणितातले इश्यू, म्हणजे एखाद्याला गणित समजायला कठीण जात असेल तर ती हास्यचित्र बघून जरा हसत का होईना ते बाळ तर समजून शिकत होतं. बरं म्हणजे एखादी मदत होत होती त्या चित्रांमुळे. तर तुम्ही हे हास्यचित्र बघितलं तर हातच्या बॉर्डर आहेत, म्हणजे ते मुलीचे असे हेअर्स आहेत, तशी तुम्हाला जाडी बॉर्डर दिसेल. जाडी रेषा आहे, इन शॉर्ट अशी जाड बॉर्डर काढली त्यांनी एकूण एक, असं बारीक बॉर्डर नाही काढली, अशी एकदम पातळ नाही, जाड रेषा आहेत त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये. तर त्या जाड रेषा ज्या आहेत तर ते काय की जाड रेषाने खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असं आपला समज असेल, पण ह्याने जाड रेषांनी ते बॉर्डर्स आहेत त्याच्या म्हणजे बॉटलची बॉर्डर का होईना, फुलाची बॉर्डर का होईना, सगळ्या त्या रेषा आहेत बॉर्डर ते खूप जाड ठेवलेत त्याने. मात्र या चित्रात ती फ्रॉक घातलेली जी मुलगी आहे ती लहान बाळाला जसं दूध पाजतात त्या बॉटल्सने, तशी ती एका झाडाला त्या रोपट्याला पाणी देताना आपल्याला दिसते. पाणी घालताना ती किती काळजीने घालते, दुधाच्या बाटलीने घालते एक एक थेंब. तर हातून ते त्या बाळाचा निरागसपणा, त्याचं प्रेम, आणि जसं लहान बाळाला मोठी माणसं पाणी पाजतात तसंच ते लहान बाळ एका फुलाला पाणी पाजते बॉटलीने एक एक थेंब, ते आपल्याला कळून येते ते बाळाचा निरागसपणा.
झालं हे पहिल्या चित्रातून एवढंच समजतं. तर श्याम जोशी मराठीतील मागच्या पिढीचे महत्त्वाचे हास्यचित्रकार होते. त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट, नाजूक आणि लवचिक अशी त्यांच्या या हास्यचित्रात पाहता येईल. आता ते तुम्हाला दोन लहान मुलांची हास्यचित्र दिले, ती तुम्ही वरच्या एका चित्रासोबत कम्पेअर करा. तर तुम्हाला कळेल की जे वरचं चित्र आहे त्यात एकदम जाड बॉर्डर होती, परंतु हे जे आहेत श्याम जोशी ह्यांचे चित्र तुम्ही बघितलं तर एकदम त्यांनी बारीक अशा लाईनी मारल्यात. बॉडी पार्ट्स काढताना किंवा केस काढताना, चित्र काढताना बारीक लाईनी, इथं नाजूक. तर आपण एक पहिलं चित्र वाचूया की अख्खा भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो. लहान बाळणा शेवटी त्याला काय फरक पडतो भारत बंद आहे की काय, त्यांची आपली मजाच असते लहान मुलांची. दुसऱ्या एका चित्रामध्ये आहे बागेत एकही फुल मिळालं नाही रे बाप्पा. म्हणजे बाप्पाला काय दिलंय, बॅडमिंटन खेळताना तो कॉक यूज केला जातो, तर त्याने फुल, मराठी त्याला फुलच म्हणतात, म्हणून ते फुल त्याने बाप्पाला वाहिलं आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टीतून, म्हणजे दुसऱ्या गोष्टीतून ते म्हणजे मुलाचं निरागसपणा आणि फुल नाही मिळालं म्हणजे आपल्या बॅडमिंटनचं फुल देवाला वाहिलं, तर त्याचा एक भाव समजून जाऊ शकतो आपण. तर अगदी रांगणारं मूल काढलं आहे पहिल्या चित्रामध्ये. रांगणारं म्हणजे जे मूल आपल्या हातापायानं म्हणजे ढोपरावरती जे चालतं त्याला रांगणारं मूल म्हणतात. रांगणारं मूल काढलं आहे, त्याची हालचाल जाणवते आपल्याला की ते मूल असं दोन गुडघ्यांचा आदर घेऊन असं दोन हाताने पुढे चालते, ती हालचाल जाणवते. शिवाय देवाला फुल देण्याचा मुलगा काढला आहे, तो राहणारा जो रेंगत बाळ, त्या बाळापेक्षा जरा मोठा काढला त्याने, मोठा मुलगा काढलाय. हास्यचित्र आणि चित्र ते हाच फरक असतो की आपल्याला प्रत्येक वयानुसार ती पोरं काढता आली पाहिजे. जसं पहिल्यांदा त्याने एकदम छोटा बाळ काढलाय 5-6 महिन्याचं, स्वतःच्या 5-6 महिन्याचं 7-8 महिन्याचं असेल, ते स्वतःच्या ढोपरांमध्ये चालतंय. आणि दुसरा जो काढलाय तो असेल 4-5 वर्षाचा मुलगा. मग त्या दोघांमध्ये तो फरक त्या चित्रामध्ये आपल्याला दिसून सुद्धा येतं की कसं वयानुसार किंवा जशी मोठी मुलं होतात तसं ते चित्र बदलत जातं थोडा फरक होईना. पण चित्रात हुबेहूब काढण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे तुम्ही कुठच्याही मुलाचं चित्र काढा, तुम्हाला हुबेहूबपणा, त्यातल्या हुबेहूब म्हणजे डिक्टो किंवा एक्झॅक्ट मुलं तशी काढता आली पाहिजे, प्रयत्न असतो. हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्या वागण्याच्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्रामध्ये ती गंमत उतरली पाहिजे. हुबेहूब नक्कल चित्रामध्ये सुद्धा झाली पाहिजे. जसं माणूस ऍक्च्युअल जगामध्ये वागतो, हालचाल करतो, तीच हालचाल, ती हुबेहूबपणा, म्हणजे एक्झॅक्ट तोचपणा आपल्याला चित्रसुद्धा दाखवता आला पाहिजे. मग पुढे की डेव्हिड लँगडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्रे पहा. ही 2 चित्रे आहेत अमेरिकन चित्रकाराची. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतोय, दिसेल आपल्याला पिगी बँक फोडतो त्याची, आणि तो कसा बघतोय, असं क्रॉस नजरेने बघतोय, कोणी येत तर नाहीये ना. तो गल्ला जेव्हा फोडेल तर कोणी आलं तर असं नाजूक म्हणजे एकदम सावधाने किंवा म्हणजे तो छान म्हणजे हे कॉन्शियस आहे की कोणी आलं माझ्या मागून मला ओरडलं तर मला समजायला म्हणून एकदम समजायला हवं, म्हणजे एकदम नजर ठेवून तो बघतोय कोणी येत नाही, तो गल्ला फोडणार आहे. आणि पुढे काय दिले, हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतोय आणि त्याचे डोळे पण आपल्याला बघून कळतायत की त्याची नजर आहे की मम्मी पप्पा आले तर चुपचाप ठेवायला, म्हणजे एकदम शांतपणे करतोय ते काम. मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला समज जाणवतात आणि खरे वाटतात. आपल्याला तो चेहरा जर बघितला आपल्याला कळतंय की तो कोणाला सांगून गल्ला फोडत नाही, लपून छपून गल्ला फोडतो, पण अशा चेहऱ्याचे एक्सप्रेशन आहेत त्याच्यात भाव. तर दुसरं चित्र बघितलं आपण, त्याच्या बाजूला एक बाळाला काढलंय त्यांनी. तर दुसरं चित्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं, म्हणजे एकदम गळा फाटून रडतो ना मुलगा, त्याला भोकाड पसरणाऱ्या मुलाचं आहे. त्याला व्यंग्यचित्र म्हणता येईल का बरं? आता हे चित्र बघून तुम्हाला हसायला येतंय का? नाही येत. पण चित्र पाहताना आपलं अर्ध लक्ष देत जातं कुठे, तर त्याचं तोंड काढलंय त्यांनी असं, आणि मध्ये एकच दात, पूर्ण भाग काळा आहे. पहिला कधीही लक्ष जातं तर आपल्या काळ्या गोष्टीकडे जाते. तर पहिला कोणीही त्याचं लक्ष बघायचं त्याच्या तोंडाकडेच बघेल. तसं मोठं तोंड काढलं आणि मध्ये एकच झालं. आणि मोठे रडके त्या मुलाला वाटून म्हणजे बघून जणू वाटते की लहान मुलगा उगीच रडतंय. म्हणजे तुम्ही जरा बघितलं पहिलं तर आपल्याला असं वाटेल की ते पोरगं कशाला उगीच रडतंय, का म्हणून रडतंय, विदाउट एनी रिझन का रडत असेल. तसंच हा रडतो आहे, बाकी काही नाही, म्हणजे उगाच खाली फुकट रडतोय. पण तुम्ही त्या चित्राकडे नीट लक्षपूर्वक बघा, एकदम बारीक नजर घालून बघा, मग तुम्हाला समजेल की तो का रडतो. तर तुम्हाला दिसलं तर तुम्ही म्हणजे बघितलं तर तुम्हाला कळेल की
पहिल्यावर म्हणजे फर्स्ट टाइम आपण बघतो आपल्याला वाटतं की हा मूल उगीच रडतं, पण जर तुम्ही चित्राला एकदम बारीक निरीक्षण करून बघाल तर तुम्हाला कळेल की एक सेफ्टी पिन त्याला टोचत आहे. त्याच्या पॅन्टकडे एक सेफ्टी पिन काढलाय, तो बघून आपल्याला कळेल की हा सेफ्टी पिन त्याला टोचत असेल म्हणून तो पोरगा रडत असेल. असं जर आपल्या मनामध्ये येतो आणि पिन याला टोचत असल्यामुळे हा भोकाड पसरलाय किंवा हा रडतोय जोरजोरात, तेच कारण असतं ना त्याचं. मुलाच्या रडण्याला काही कारण असतं. इथे हातपाय कसे काढलेत ते पहा. आणि हे लहान मुलं आहे, लहान मुलं बसलं ते कसं तिथे हातपाय दिसले पाहिजे तर एकदम बारीक त्याने निरीक्षण करून हे चित्र काढलं आहे. आणि लहान मुलगा रडतो तर त्याच्या रडण्याच्या काही कारण असतं, हे ते त्यांनी स्पष्ट केलं. पुढे बघितलं तर लहान मुलाला कशी दिसतात चित्रात, लहान कशी दिसतात चित्रात ते आपण पाहूया. हे दोन माणसं काढले, एक लहान मुलगा आहे आणि एक मोठा माणूस काढला त्यांनी. आणि त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं आपल्याला की ह्या चित्रात त्यांना काय सांगायचं आहे. तर ज्या व्यंगचित्रात हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहे त्याची चित्र पाहावी. तर तुम्हाला फरक बघायचा असेल की व्यंगचित्रामध्ये मोठी माणसं कशी काढली जातात आणि लहान माणसं कशी काढली जातात, तुम्हाला ज्या चित्रामध्ये दोन्ही तुम्हाला दिसतील अशी चित्र तुम्हाला बघायला पाहिजे, मग तुम्हाला कळेल फरक. जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचं व्यंगचित्र. R.K. लक्ष्मण यांनी हे व्यंगचित्र काढले. केस कापणारा माणूस आहे आणि तो लहान पोरगा आहे. खेड्यात मुलाचे केस कापणारे असायचे. आता तुम्ही मुलं मोस्ट ऑफ जे केस कापले जातात सलून मध्ये जातात, मग तुम्हाला तिथे खुर्ची होती प्रॉपर आरशाच्या समोर बसवतात आणि केस कापले जातात. परंतु खेड्यामध्ये जेव्हा केस कापले जातात तेव्हा ती कशी असती, दुकानं नसतात त्यांची, फक्त ते साहित्य घेऊन अशी असतात रस्त्याच्या कडेला, किंवा एखादं झाड असेल आणि बाजूला त्याच्या असा बसायला कट्टा असेल तर त्यावरती ती बसलेली असतात. मग कोणी आलं तर ते तिथे जमिनीवरती बसणार त्याला. तर आपल्याला हा चित्रातून तेच कळतं की खेड्यात जे केस कापले जातात ते मुलाला जमिनीवरती बसवून त्याचे केस कापले जायचे. इथे आपल्याला बघते की खेड्यात हा माणूस आहे आणि हा म्हणजे खेड्यातलं एखादं केस कापण्याचं वर्णन करताना हे चित्र काढलंय. आणि तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेण्यात तो कंटाळलेला मुलगा आणि वैतागलेला मुलगा, त्याचे हात पाय, त्याचे नाक डोळे. पण फरक कुठे आहे, ज्यामुळे हा मोठा माणूस मोठा वाटतोय, हे लहान मूल लहान वाटतंय. आकाराने लहान मोठा आहे हेच, त्याशिवाय अधिक काय आहे. आता आपल्याला हे बघायचंय, हे जे दोन चित्र काढले त्यातून आपल्याला फरक कसं समजेल की हा मोठा माणूस आणि हा लहान माणूस आहे. तर पहिल्यांदा गोष्ट तुम्ही नीट बघितला तर त्याच्या चेहऱ्याची लाईन्स मारले, ती म्हणजे रेषा मारली, ती त्याची दाढी दाखवण्याचा प्रयत्न केला त्याने. आणि त्याचे त्याच्या हातामध्ये सुद्धा त्याने लाईनी मारले. आता एकदम बारीक केस दाखवू शकत नाही, लाईन्स मारले म्हणजे काय, त्याच्या हातावरचे केस दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पायावरती पण तसे लाईन्स आहेत. प्लस मिशी काढली आहे, नीट बघा चित्रामध्ये मिशी काढली आहे. आणि तो छोटा मुलगा आहे आणि तो मोठा माणूस आहे, त्याचा जरा वेगळं बदल, तर आकार त्यांचा वेगळा दाखवलाय. मोठा माणूस म्हणजे हात मोठे काढलेत, पाय मोठे काढलेत, सगळं म्हणजे बॉडी पार्ट मोठे काढलेत. आणि तो लहान पोरगा आहे, त्याचे सगळे हात पाय छोटे काढलेत लहान मुलांच्या हिशोबाने. आणि तो वैतागलेला ते आपल्याला कळतं, कारण त्याच्या चेहऱ्याचा खाली पडलाय आणि कुठचेही आनंदाचे भाव किंवा उत्साहाचे भाव त्याच्या चेहऱ्याचे बिलकुल नाहीत. परंतु तो माणूस आहे, त्याच्या चेहऱ्याचे स्माईल आहे नीट बघितलं तर मोठ्या माणसाच्या. आणि तो आनंदाने त्याचे केस कापतोय. आणि लेकिन तो लहान पोरगा जो आहे, तो लहान पोरगा मुळात कंटाळलेला आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसतो. आणि त्याच्या हातामध्ये एक पिशवी आहे. हा अजून एक आहे, ही चिंटूची चित्र मालिका आपल्याला बघायची आहे. तुम्हाला म्हणजे फेमस मुलगा हा चिंटू. इथेही हा फरक आपल्याला दिसतो. इथे पण त्यांनी एक मोठा माणूस काढला, एक छोटा पोरगा काढला. आणि ते काय फरक आहे की शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न आहे त्यांच्या बाबांसाठी आणि आपल्याला त्याचं स्पष्ट कळत नाही का हा प्रश्न असा का करतोय. माझ्या तिसऱ्या चित्रात त्याचा हा अर्थ समजतो आणि त्या अर्थाने उत्तम असे व्यंगचित्र आहे. बरोबर. आता बघूया की पहिल्या चित्रामध्ये काय आहे. तो ब्रिजवरती आहे एका नदीच्या आणि त्याच्या पप्पांना तो विचारतोय की पप्पा नदीचं पाणी कुठे जातं. हा त्याने विचारलं पप्पांना की नदीचं पाणी कुठे जातं. तर ही पप्पा बोलत की ही जी नदी आहे ती मोठ्या नदीला जाऊन मिळते आणि मोठी नदी मग समुद्राला जाऊन मिळते. तर पप्पा विचारतात का रे, म्हणजे त्यानंतर प्रश्न विचारतात, आपल्याला अर्थ समजच नाही की अचानक असा प्रश्न का विचारला. पण त्याचे वडील का रे तू का विचारतोय. तो म्हणतो की तुमच्या स्कूटरची किल्ली म्हणजे चावी किंवा की नदीत पडली आहे म्हणून मी विचारतोय. म्हणजे काय, त्याने आपल्या हातातून ती चावी होती ती नदीच्या पाण्यात टाकली आणि तिला जर शोधायचं म्हटलं तर ती जाणार कुठे, म्हणजे आपल्या वडिलांना तो प्रश्न विचारला.
पुढे आहे की आता आणखी एक गंमत बघायची तुम्हाला की हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे हे व्यंगचित्र चित्र पाहताच आपल्याला वाटतं की ही दोन वेगवेगळी चित्र आहेत. एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस, पण ही भिंतीवर लावलेले ते चित्र आणि त्या दोघांच्या केसांची ठेवण पाहिलं ते लक्षात येते की लहानपणी म्हणजे नॉर्मली कोणी बघेल तर त्याला काय वाटेल की हा लहान मुलगा वेगळा आहे आणि हा मोठा माणूस वेगळा आहे. पण तुम्ही जर बघितलात त्याचे थोडेसे केस डोक्यावरचे तर सेम केस आहेत आणि हावभाव त्याचे जे इकडचं कॉलरच्या इकडे आणि त्याचे शूज बघून लक्षात येते की मुलगा तर तोच आहे. दोघांच्या केसांची ठेवण म्हणजे स्टाईल, केसांची ते स्टाईल बघून कळतं की एकच पोरगा होता तो लहान होता आणि तो आता मोठा झालाय. की लहानपणी मोठे वायलिन वाजवता येतो आणि आता मोठे झाल्यावर त्याला लहान वायलिन वाजवत आहे. तर अजून आपल्याला काय कळतं की लहान मुलांना मोठ्या वस्तूचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपल्याला जसं आपण वाढत जातो तसं आपलं आकर्षण असतं ते छोट्या गोष्टींकडे किंवा सूक्ष्मखोल छंद असतात ते आपले ते जास्त खेचले जातात. तर त्या ठिकाणी आपलं आकर्षण जास्त होतं. आपल्याला बाह्य आकाराचं आकर्षण होत नसतं असं या व्यंगचित्राला सांगायचं आहे. म्हणजे सिंपल जर बघायला गेलो तर आपण जेव्हा लहान वाटत असतो तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की आपण कधी मोठे होणार, कधी कॉलेजला जाणार वगैरे वगैरे. म्हणजे आपण मोठे होते तेव्हा आपल्याला असं की लहानपण किंवा आपण बालपण असं एक चांगलं असतं किंवा लहानपणी आपल्याला सगळ्या गोष्टी हव्याशा वाटतात. जे मोठी माणसं करतात ते मी पण करणार, तर सगळ्या गोष्टी आपल्याला करायची इच्छा असते. पण मोठं झालं की त्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आहे. ते त्या चित्रकाराला हंगेरियन चित्रकाराला ह्या चित्रामध्ये सांगायचं होतं की लहानपणी जेव्हा मूल लहान असतं तर त्याला मोठ्या गोष्टीचं आकर्षण होतं. म्हणजे जसं वाढत्या वयानुसार जसं जसं मूल वाढत जातं तसं तसं त्याला सूक्ष्म किंवा छोट्या गोष्टींचे आकर्षण वाटतं आणि बाह्य गोष्टींचं जे बाह्य आकाराचं जे आकर्षण असतं ते कमी होत जातं. जर तुम्ही गुगलवरती सर्च जरी केला तर तुम्हाला वेगवेगळी व्यंगचित्र मिळतील. राज ठाकरेंवरती सुद्धा व्यंगचित्र आहे की म्हणजे 3 सिच्युएशन असतात त्यात आणि त्या तिन्ही सिच्युएशनमध्ये ते फक्त व्यंगचित्रच काढत असतात आणि त्यांचे जे पार्टनर असतात किंवा जे पार्टीमध्ये लोक असतात ते त्यांना सांगतात की साहेब लोकसभा आहे तरी सुद्धा ते व्यंगचित्र काढतात. ते बोलतात की साहेब राज्यसभा आहे तरी पण राज ठाकरे व्यंगचित्र काढण्यातच बिझी. मग ते म्हणतात की साहेब आपण सभा म्हणजे ते निवडणूक हरलो तर सुद्धा त्याला काही फरक नाही पडत तरी सुद्धा ते व्यंगचित्रच काढतात. जर तुम्हाला अशा अजून व्यंगचित्र म्हणजे बघायची असतील तर तुम्ही गुगलवरती जा, सर्च करा व्यंगचित्र म्हणून. तुम्हाला खूप सारे वेगवेगळ्या प्रकारची व्यंगचित्र मिळते. राजकारणावरती व्यंगचित्र आहेत, कार्टून्सची व्यंगचित्र आहेत, परत चिंटू आणि जसे वडील दाखवतात तसे नवरा बायकोमधले व्यंगचित्र, मैत्रिणीमधले व्यंगचित्र, मित्रातील व्यंगचित्र, असे खूप सारे प्रकारचे व्यंगचित्र तुम्हाला बघायला मिळतील. तर स्वाध्याय बघूया. पहिला प्रश्न की खालील फरक लिहा. म्हणजे आपल्याला दोघांमध्ये डिफरन्स लिहायचा आहे की व्यंगचित्र म्हणजे काय तर हास्यचित्र म्हणजे काय. तर हास्यचित्र म्हणजे काय तर सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. म्हणजे त्या चित्रामध्ये काहीतरी गंमत असते, सफाईदार रेषा असते तर आपण हास्यचित्र म्हणतो. परंतु व्यंगचित्र म्हणजे काय तर हास्यचित्राचा पुढचा टप्पा म्हणजे व्यंगचित्र. म्हणजे त्याचा पुढे एक भाग असतो त्या चित्रामध्ये त्याला म्हणू शकतो आपण की व्यंगचित्र. मग हास्यचित्र बघितलं आपण तर आपल्याला हसायला येतं म्हणून त्याला नाव ठेवलंय हास्यचित्र. लेकिन व्यंगचित्र हसवतेच. आपण व्यंगचित्र बघितलं तर आपल्याला हसायला येतं पण त्यातून काहीतरी गमतीदार विचारही मांडलेला असतो. म्हणजे तुम्ही चित्र बघितलं की तुम्हाला हसायला येईल पण एक गमतीदार विचार मांडण्यासाठी ते उद्देश देखील असतो. मग हास्यचित्रात एखाद्या विनोदी व्यक्तीच्या वागण्या बोलण्याची गमतीदार हुबेहूब नकल केलेली असते. म्हणजे तुम्ही हास्यचित्र बघितलं तर तो व्यक्ती वागतो कसा, त्याची नकल, त्याचे भाव एकदम हुबेहूब एक्झॅक्ट नकल इथे केलेली असते हास्यचित्रात. तर व्यंगचित्रात हुबेहूब चित्र काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर व्यंगचित्रात तुम्हाला त्याचे एक्झॅक्ट भाव किंवा त्याचं वागणं असं तुम्हाला दाखवायचं नसतं, तर हुबेहूब चित्र काढण्याचा त्या व्यक्तीचं हुबेहूब चित्र काढण्याचा तो व्यक्ती जसा दिसतो तसं तो व्यंगचित्र सुद्धा तसाच दिसला पाहिजे तेवढा प्रयत्न केला असतो. नंतर वैशिष्ट्य लिहा आहेत व्यंगचित्रांची वैशिष्ट्ये. तर व्यंगचित्र म्हणजे काय तर व्यंगचित्र हा हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे. हा पहिला वैशिष्ट्य. व्यंगचित्र हसवते पण त्यात एक गमतीदार गोष्ट किंवा एक विचार मांडलेला असतो.
व्यंगचित्र आपल्याला काहीतरी सांगू इच्छित तर म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुम्ही एखादं व्यंगचित्र बघितलं तर तुम्ही नीट बारकाईने थोडा वेळ त्या चित्राकडे थांबून निरीक्षण केलं पाहिजे. तर तुम्हाला त्या चित्रातील एक उद्देश किंवा विचार जो मांडलेला असतो त्या चित्रामध्ये तो समजायला मदत होते. 4 पॉईंट झाले की व्यंगचित्र आपल्याला काहीतरी सांगू इच्छित आणि चित्राशी थोडा वेळ थांबले म्हणजे चित्राचं थोडा वेळ निरीक्षण केलं तर आपल्याला त्या चित्रातील गमतीदार भाग किंवा जो विचार असतो तो लक्षात येतो. व्यंगचित्रात चित्रांची मालिका असते आणि त्यातून अनेक मजेदार असे भाग सुद्धा आपल्याला दिसतात. जसे कार्टून्स आणि एकामागोमाग एक चित्र असतात तसं व्यंगचित्र देखील असते. नंतर प्रश्न तिसरा आहे, व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे. हा विचार उदाहरण स्पष्ट करा. त्यांनी सांगितले की व्यंगचित्रामध्ये आपण एखाद्या व्यक्तीचे गुण दोष वगैरे दाखवू शकतो. त्याच्या आधी आपण एक पेज नंबर 34 होती, मी विसरले पेज टर्न करायला. इथे भाग आहे थोडासा. एक हास्यचित्र आहे. चित्रकलेवरती हुकूमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते त्याचं उदाहरण दिलं आहे की ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं हे चित्र आहे की मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स, बूट हे जर आपण पाहिलं या चित्रामध्ये, त्यांनी कॅप घातली, सॉक्स आहे, बूट आहे आणि तर आपल्याला कळतं की हा स्काउट गाईडचा मुलगा आहे. म्हणजे तुम्ही स्काउट गाईडची मुलं बघितल्यात तशी गळ्यामध्ये एक स्कार्फ सारखं असतो, तो प्रत्येकाला तो घालावा लागतो. म्हणजे त्यामध्ये काय तर नाव काहीतरी परत ते त्यांचे जे कपडे असतात त्याला अशी दोरी असते. त्यांच्या मुलांकडे बघितलं मुलांकडे एक काठी पण असते. ते कपड्यांवरून कळते की हा स्काउट गाईडचा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्व उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. स्काउट गाईडच्या मुलांकडे सगळं असतं. तर त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसला आहे म्हणून तो काढण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी त्या हातात काहीतरी असं टोकेदार वस्तू त्याने घेतली आहे आणि तो काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पहा ना कसा वेडावाकडा झालाय. म्हणजे तो त्याला पायातून तो काहीतरी काढायचं, त्याच्यामध्ये त्याने पाय कसे ते ठेवले आहेत आणि तो कसा एकदम त्या बुटाकडे बघून तो काढतोय. शिवाय त्याचा तो आपल्याला अगदी गुंतवून टाकणारे हे हास्य त्याच्याकडे चेहऱ्याकडे पहिलं कळेल की तुमचं निरीक्षण करू त्या बुटाकडे आणि तो वैतागला सुद्धा त्या चित्र काढताना म्हणजे बुटातून. आता आपल्याला आलं असेल की लहान मुलाचं चित्र काढताना त्याच्या चित्राचा किंवा त्या लहान मुलांच्या आकाराचं महत्त्व खूप असतं. म्हणजे तुम्ही जर चित्र काढायला गेला तर फक्त लहान मुलाचा आकार काढला की झालं होत नाही. मग त्याच्या प्रत्येक शरीराचा अवयवाचा आकार त्याप्रमाणे लहान असणे गरजेचं. म्हणजे लहान मुलं जशी भाव देतात चेहऱ्यावरती किंवा त्याचे एक्सप्रेशन देतात, ते सगळे एक्सप्रेशन त्यांच्या हातापायची बोटं ते सगळी आपोआप लहान काढायला पाहिजेत. मग आपण जर बोटं लहान काढली तर लहान मुलांच्या हाताची बोट म्हणजे हाताची बोटं लहान तर नख पण लहान, नखांचा आकार लहान, ओठाचा आकार काढल्यावरती कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान हव्यात, त्यांचे डोळे तसेच हवेत छोटेसे, नाक छोटं, कान छोटं. परत कॉमन सेन्स की लहान मुलांना दाढी मिशन असते ते आपल्याला सांगायची काही गरजच नाही. यापुढे व्यंगचित्राने हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीक गोष्टीची नोंद आपण करायला सुद्धा पाहिजे की मोठा माणूस कसा काढला एखाद्याने किंवा लहान माणूस कसा काढायचं निरीक्षण केलं पाहिजे. तर आपल्याला कळेल की व्यंगचित्र काढायला किती कष्ट करावे लागतात. तर तिसरा प्रश्न आहे की व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण दोष मांडण्याचे अस्त्र आहे. हा विचार उदाहरण स्पष्ट करा. म्हणजे व्यंगचित्रामध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीचे गुण किंवा दोष समजतात. तर तुम्ही बघितलं चित्र पेज नंबर 32 वरती जे अमेरिकन होते डेव्हिड, त्यांनी एक चित्र काढलं होतं लहान मुलाचं. 2 चित्र बघायला गेले तर एक लहान मुलगा आहे, त्यातून आपल्याला कळतो की कसा तो चातुर्यपणे आणि चुपचाप तो पिगी बँक तो गल्ला फोडण्याचा प्रयत्न करतो, गल्ल्यातून पैसे काढण्याचा तो प्रयत्न करतो. त्यावरती त्यांचे दोष कळतो की तो कसा लपून हे सगळ्या गोष्टी करतोय. तर तिथे आपल्याला एक चित्र मिळतं त्यांचं. तसंच चिंटूची मालिका आहे, त्यात आपल्याला कळतं की निरागसपणा करतो एखाद्या मुलाचा. तर म्हणजे निरागसपणा हा त्याचा गुण आहे. त्याला माहितीच नव्हतं. पप्पांना असं सहजपणे येतं की पप्पा नदीचं पाणी जाते तरी कुठे, तर ही नदी मोठ्या नदीला जाऊन मिळते, मग मोठी नदी समुद्राला जाऊन मिळते. का रे तुमची किल्ली पडली ना सुटाची त्यात म्हणून विचारतोय. त्याचा निरागसपणा आणि त्याचे भाव आणि ते पप्पांना सांगण्याचा एक आनंद तिथे सगळं व्यक्त होतं. आणि जेव्हा त्यांना कळतं की स्कूटरची खिल्ली पडते त्यांच्या तोंडाचे ते एक्सप्रेशन ते सगळे त्या चित्रामध्ये दिसून येतात. परत अजून एक आहे लहान मुलांतील गुण आणि दोष बघायला गेलं तर त्याचे चित्रकार आहेत रेबर यांचे जे चित्र आहे हंगेरियनचे चित्रकार आहेत ते
त्यात कळतं की लहान मुलांचा म्हणजे दोष आहे तो किंवा मोठ्यांमधला गुण सांगितलाय. लहान मुलांमधला दोष म्हणजे त्यांना प्रत्येक मोठ्या माणसाच्या गोष्टी असतात त्या हव्या असतात. म्हणजे लहान असतं त्याला प्रत्येक मोठ्या गोष्टीचा आकर्षण असतं, पण जसं लहान मूल मोठं होत जातं तसं त्याला छोट्या गोष्टींचं आकर्षण होतं, कारण त्याला समजतं की बाह्य आकाराला तेवढं महत्त्व नसतं. त्या गोष्टीची जी क्वालिटी किंवा त्याचे जे गुण असतात ते जास्त मॅटर करतात. म्हणून लहानपणी फक्त आपण आकार बघतो की ती मोठी गोष्ट आहे ना, ती मोठी गोष्ट मानायलाच पाहिजे. पण मोठं झालं की आपल्याला समजतं की फक्त बाहेरचा आकार तेवढा महत्त्वाचा नसतो, छोटी गोष्ट असली तरी चालते. मग नंतर आहे प्रश्न 14. प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रापैकी तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निदर्शन बारकाव्यासह तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे तुम्हाला इथे किती टोटल व्यंगचित्र आहेत? 1 2 7 व्यंगचित्र आहेत. त्यातलं तुम्हाला जे व्यंगचित्र आवडलं त्याचं बारकाईचे जे निरीक्षण आहे ते तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं आहे, कुठचं आवडलं असेल ते. तर जर बघायला गेलो तर जे 4th वाले व्यंगचित्र आहे तर ते न्हावी काका त्या एका लहान मुलाचे केस कापतात. त्यावरून आपल्याला कळतं की खेड्यापाड्यातील जी केस कापण्याची जे काम लोक करतात ते कसे करतात ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. जसे की आपण शहरामध्ये तर तुम्ही म्हणजे मुलं जेव्हा केस कापायला जातात तर त्या कोणी जाऊन त्यांना खुर्ची ते प्रॉपर बसवलं जातं आरशे समोर आणि मग त्यांचे जे केस कापले जातात. पण खेड्यामध्ये जर तुम्ही गेला तर एका झाडाच्या खाली त्याच्या कट्ट्यावरती किंवा जमिनीवरतीच तुम्हाला बसवलं जातं. तसं तो लहान पोरगा बसलाय तिथे, कंटाळलाय बिचारा, त्याचा चेहरा तेच करतो, मूड त्याचा ऑफ आहे आणि कंटाळत बसलाय. त्याचे म्हणजे अंग म्हणजे तुम्हाला जर फरक का आला तर मोठा माणूस त्याची हाताचे आकार पायाचे आकार थोडे मोठे दाखवलेत आणि तो लहान मुलगा आहे तो एकदम छोटा असतात, त्याचे हात पाय सगळे छोटे दाखवलेत आणि केस कापून घेतोय. कारण बऱ्याचदा मुलांना केस कापायचे नसतात किंवा केस कापताना कंटाळा आलेला असतो एका जागी स्थिर बसून बसून, म्हणून शायद कंटाळा असेल तो आणि असं बसलाय तोंड खाली घालून. पण ते केस कापण्याचे काका आहेत त्यांचा म्हटलं उत्साह खूप एकदम टोकाला पोहोचलाय. त्यांना खूप आनंद होतो की त्यांना आपली जी करतानाची जी कसब आहे किंवा जी त्यांची केस कापण्याची शैली आहे तो दाखवण्याचा त्यांना एक चान्स मिळाला, म्हणून त्याच्या चेहऱ्यावर एक उत्साह आहे, हास्य आहे. तर इथे आपल्याला काय कळतं, त्याने फक्त आपल्याला एवढं सांगितलं की तुम्हाला कुठचंही जो आवडलेला व्यंगचित्र आहे तर तुम्ही फक्त बारकाईचं निरीक्षण करा आणि आम्हाला सांगा. तर आपल्याला ह्या व्यंगचित्रातून कसं कळलं की हा लहान मुलगा आहे तर त्याचा चेहरा छोटा काढलाय, त्याचे कान नाक डोळे छोटे काढले, त्याचे हातपाय छोटे आहेत आणि मोठा माणूस काढले तर त्याचे हातपाय मोठे काढले, त्याला दाढी मिशी काढली आहे, परत थोडासा टकला पण दाखवलाय नीट बघितलं तर आपल्याला कळतं. आणि नागी आहे तो कशावरून काढला, त्याच्या कानाची तशी फणी आहे, परत हातामध्ये कैची आहे, परत तसं ब्रश आहे कसलं तरी, खाली पण 2 कैची आहे, कळतं की तो न्हावी आहे, न्हावीमध्ये तो केस कापतो. नंतर आहे व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते या संबंधी तुमचे विचार लिहा. तर तुम्हाला व्यंगचित्र काढायचं आहे तर तुम्हाला कुठच्या गोष्ट आत्मसात असायला पाहिजे. तर पहिला मेन पॉईंट म्हणजे तुम्हाला चित्रकला आली पाहिजे. म्हणजे तुम्हाला चित्रकलाच येत नसेल तुम्ही व्यंगचित्र काढायला गेला तर कसं जमणार ना. म्हणजे चित्र काढताना आपल्याला शिकवलं जातं लहान म्हणजे तुम्ही कधी शिकला असाल तर की किंवा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट जे शाळेमध्ये मोस्ट ऑफली असतात, 7वी एलिमेंटरी असते आणि 8वी इंटरमिजिएट घेतात मुलांची, त्यात सुद्धा ग्रेड दिले जातात आणि गोष्टी शिकवल्या जातात. म्हणजे असं शाळेमध्ये किंवा असं जास्वंदीचं फुल खायला सांगितलं तर फुलाचं एकदम बारीक निरीक्षण करावं लागतं की फुलाचा तो आतला भाग असतो तो थोडासा ऑरेंज किंवा येल्लो दिसतो, म्हणजे ते बाहेरच्या ज्या पाकळ्या असतात थोडासा असं डार्क कलर बाहेर येत जातो. परत त्याच्या ज्या फुलांचा आकार असतो तो थोडा वेगळा असतो. मग ती पानं कधी कधी छोटी असतात, काही काही पानांची फिरलेली असतात, परत त्यांची छोट्याशा कळी. मग जास्वंदीच्या झाडाचं बारकाईने निरीक्षण करायचं पानांचं आणि फक्त पान म्हटलं झाडाचं तर ते हिरवं नसतं. जेव्हा ते पान कधी फोल्ड होतं तर तो जो फोल्ड झालेला भाग असतो तो डार्क कलरने रंगवायचा असतो, डार्क हिरवा. आणि जिथे असं झाडावर समजा सूर्यप्रकाश पडताना तुम्हाला दाखवायचा असेल तर एक साईडची पानं असतात ती थोडीशी पिवळसट म्हणजे थोडं येल्लो कलर तिथे दाखवावं लागतं आणि थोडासा ग्रीनिश कलर.
तुम्ही येलो आणि ग्रीन कलर जरी मिक्स केला तर एकदम मस्त की तो कलर कॉम्बिनेशन तयार होतो, तुम्ही पानांना देऊ शकता. मग तसं शिकवतात इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटला शाळेत शिकवलं जातं. परत जर तुम्हाला चित्रकलेमध्ये बघायला गेलो तर शाळेमध्ये असं म्हणजे त्या परीक्षा देताना असं वर्गामध्ये एक टेबल ठेवतात, वस्तुचित्र त्याला म्हणतात. आणि त्या वस्तुचित्रामध्ये जसं तुम्हाला चित्र दिसतंय तसं ते तुम्हाला काढायचं असतं. मग तुम्हाला बारकाईने निरीक्षण करावं लागतं पहिला तर. मग त्यात मोस्ट ऑफ कधीतरी एक बकेट ठेवतात, नारळ ठेवला जातो, कधीतरी एक फळ अर्ध कापून ठेवतात, प्लस असं एक छोटंसं भांडं ठेवलं जातं, 3-4 वस्तू ठेवतात आणि तो कपडा टाकतात त्या टेबला, म्हणजे टेबलावरती कपडा असतो त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी ठेवतात. ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्यानंतर त्याच्या मागचा जी शॅडो पडते कपड्यावरती, मग त्यातला जो कलरचा अंतर आणि बाकीच्या कपड्यातला अंतर, मग प्रत्येक गोष्टीमध्ये जो कलरचा चेंज होत जातो तो आपल्याला तिथे दाखवायचा असतो. त्या सगळ्या गोष्टी ज्या असतात बेसिक त्या आपल्याला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट शाळेत शिकवल्या जातात आणि तिथे बेसिक नॉलेज मिळतं की कसं काढायचं एखादी गोष्ट. तर मेन म्हणजे माणसाला चित्रकलेचं थोडं त्याने मोस्ट ऑफ जास्तच नॉलेज असायला हवं. व्यंगचित्र काढायचं म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करता आलं पाहिजे. आता तुम्हाला कोणी म्हटलं की नाचणारा मोर काढायचा तुम्हाला पावसामध्ये, तुम्ही मोर कसा काढणार? असं एका साईडला झाडाच्या खाली उभा असलेला मोर काढणार? आता माहिती आहे सगळ्यांना की जेव्हा पाऊस पडतो तर मोराला खूप आनंद होतो. मग ते मोर पावसामध्ये भिजताना नाचताना असा पिसारा फुलवून आनंदाने आवाज करताना असं मोर काढायला पाहिजे. तेव्हा आपल्याला समजेल की हा मोराला खूप आनंद झाला. तुम्ही असं काढा की पाऊस पडतोय आणि एका झाडाखाली मोर उभा थांबलाय तर तो एकदम असं नाचणारा मोर तिथे समजत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे, तेव्हाच आपण व्यंगचित्र काढू शकतो. लहान मुलाचं व्यंगचित्र काढायचं असेल तर लहान मुलांच्या हालचाली, त्यांच्या चेहऱ्यावरची ती निरागस भाव, ती शांतता, रडतात ते कसे घसा फाडून रडतात, ती प्रत्येक गोष्ट आपण निरीक्षण केली पाहिजे. हे सगळी जी गोष्टी असतात ते एक चित्रकार निरीक्षण करत असतो. पण तुम्हाला व्यंगचित्र जर काढायचे असेल तुम्हाला चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअरची थोडी माहिती असायला पाहिजे. कारण प्रत्येक जणाला म्हणजे प्रत्येक लोकांना नवीन नवीन गोष्टी ज्या आत्ता घडत असतात त्याच्या त्या आवडतात. मग तुम्ही जर टीका करत असाल राजनीतीवरती, तुम्हाला राजनीतीमध्ये थोडी माहिती पाहिजे असेल, माहिती असायला हवी, शैक्षणिक क्षेत्रातली माहिती असायला हवी किंवा स्पोर्ट्स मधली माहिती असायला हवी, तरच तुम्ही त्यांच्यावरती टीका करू शकतात. आता व्यंगचित्राची जागा थोडे थोडे मीम्स घेत चालले आहेत, पण व्यंगचित्राची एक वेगळीच मजा आहे. आजकाल मोस्ट ऑफली ह्या सगळ्या गोष्टींवरती मीम्सच बनवले जातात. व्यंगचित्र तर कमी होत चालले तसं मला वाटतं. पुढचा प्रश्न आहे, लहान मुलांची हास्यचित्र काढणं अवघड आहे, त्याबाबत तुमचं मत स्पष्ट करा. की तुम्हाला लहान पोरगा काढायचं असेल, माझ्या मते तर माणसं काढणंच कठीण असतात, मग स्त्री पुरुष असून की लहान मुलं असून दे, कारण त्यांचे ते हात काढणं, त्यांच्या चेहऱ्याचे ते भाव दाखवणं, ते कोणी का असून दे ते जरा काढणं मुश्किलच जातं. तर तुम्हाला लहान मुलांची जर हास्यचित्र काढायचे असतील तर आपल्या प्रत्येक गोष्टी त्यांचं निरीक्षण करावं लागेल. की जर लहान मुलं काढायचं आहे मग त्यांचं डोकं लहान दाखवा, मग त्याचे डोळे छोटेसे चेहऱ्याप्रमाणे, त्याचं नाक छोटंसं, कान छोटे, हात काढले तर हात छोटे, मग हाताची बोटं छोटी, मग त्या बोटांनुसार नखं छोटी. हा प्रत्येक बारीक गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. फक्त तुम्ही असा एक पोरगा काढला आणि त्याला अशी बनियान दाखवली किंवा फक्त पॅन्ट दाखवली म्हणजे तो लहान पोरगा होत नाही. तर तुम्हाला कोणी सांगितलं की 6 महिन्याचं बाळ काढ किंवा जस्ट जन्माला मूल दाखवायचं आपल्याला, मग ते जन्माला फक्त मूल कसं असतं त्याने डोळे पण उघडलेले नसतात. मग त्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण आपल्याला असायला पाहिजे की माणूस कसा असतो किंवा त्याच्या शरीराचे ते हावभाव, त्या प्रत्येक गोष्टीचं जेव्हा निरीक्षण आपण करू तेव्हा आपल्याला लहान बाळ सहज काढता येईल. तर लहान मुलांचे हास्यचित्र काढताना आपल्याला त्यांचे हावभाव नीट लक्षात घेतले पाहिजेत. की लहान मुलं जेव्हा खुश होतं तर ते कसं असतं, चेहऱ्याचे भाव तेव्हा कसे असतात, त्याच्या हाताची हालचाल, पायांची हालचाल कशी होते, ते सगळं आपण जर नीट निरीक्षण केलं तर लहान मुलं सुद्धा काढायला आपल्याला सोपं जाईल. तर तुम्ही अशा प्रकारे हे जे 4 प्रश्न होते की व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे, ते सहमत आपण आधीच डिस्कस केलं. 4th वाला प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रापैकी तुम्हाला आवडलेलं कोणतेही व्यंगचित्र बारकाईसह तुम्ही एकदम बारीक त्याचं एकदम इन डिटेल निरीक्षण करा. एकूण एक गोष्ट तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती तिथे सांगायची आहे तुमच्या शब्दात.
व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणाची आवश्यकता असते ते आपण आधीच डिस्कस केलं. चित्रकला आली म्हणजे बेसिक. लहान मुलांची हस्तचित्र काढणं अवघड आहे. ही चारी पण मी डिस्कस केले, पण तुम्हाला ही चारींची उत्तर तुमच्या ओन वर्ड्समध्ये लिहायची आहेत. आणि तुम्ही ही म्हणजे जेव्हा चारी गोष्टींचा तुम्ही स्वमत लिहाल, तुम्ही हा पाठाचा किंवा ह्या स्थूलवाचनाचा सुद्धा आधार घेऊ शकता. आणि हा त्यांनी सांगितलं आहे की व्यंगचित्र रेखाटायचं असेल तर कोणत्या गुणांची गरज असते. परत ते पहिले दोन जे स्वमत येतं तुम्हाला गरजच आहे पाठामध्ये बघण्याची की तुम्हाला कुठचं व्यंगचित्र आवडलं, का आवडलं, आणि बारकाईचं निरीक्षण करून सांगायचं आहे गुण दोषासाठी. स्वमत आहे तुम्ही तुमच्या ओन वर्ड्समध्ये लिहा.